हाय. सो दिस इज प्रियांका आणि आजचा जो व्लॉग आहे ना, तो व्लॉग म्हणजे आपला एक मूवी येतोय. बेसिकली बाई ग हा एक स्वप्नील जोशी, सुकन्या मोने, प्रार्थना बेहरे अशा अजून मोठ्या मोठ्या आर्टिस्ट, अशा या आर्टिस्ट सोबत आपण एक मूवी केलाय. आणि या मूवीचा आनंदा क्रिएशन कॉस्ट्युम पार्टनर आहे. आणि याच मूवीचं एक अमेझिंग सॉन्ग आहे, धम्माल गाणं आहे, जंतर मंतर बाई ग. आणि ते गाणं जसं एकदम आगळं वेगळं त्याचं नाव आहे ना, त्याचप्रमाणे त्याचं आहे ना मस्त, म्हणजे ते गाणंही त्याचप्रमाणे धमाल आहे. पण त्यापेक्षा धमाल ती आहे की या गाण्यासाठी जे आपण कॉस्ट्युम केलेत ना, त्याला आलेली धमाल ही जास्त आहे. कारण आपल्याला ना या कॉस्ट्युमसाठी फक्त 24 तासाचा टाइम दिलेला आणि आपल्याकडे ना फक्त 8 तास काम करतात कारागीर. आणि या टायमिंगमध्ये आपण कशा पद्धतीने हे कॉस्ट्युम केलेले आहेत आणि ते कॉस्ट्युम तिथपर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा काय काय प्रॉब्लेम्स आपण फेस केले, हे सगळं आपण आजच्या व्लॉगमध्ये बघणार आहोत. बाईगाच्या टीमने आपल्याला फक्त 24 तास दिले होते. सो या 24 तासामध्ये साड्या आल्या, मग साड्यांवरती कॉन्ट्रास्ट कोणते कपडे करायचे ते डिसाईड झालं, डिझाईन फायनल झाली. आणि त्याच्यानंतर आपण डिसाईड केलं की शेड्यूलप्रमाणे ज्या आर्टिस्टचं शूट सर्वात आधी असेल त्याचा ड्रेस आपण सर्वात आधीच बनवून देऊया. सो त्याच्याने आपल्याला थोडा टाईमही मिळेल आणि कामही व्यवस्थित करता येईल. भरपूर इन्फॉर्मेशन आपल्याकडे नव्हती, कारण 24 तासामध्ये टीमला पण भरपूर इन्फॉर्मेशन त्यांना देता आली नव्हती. सो या गडबडीमध्ये सुद्धा सर्व कारागिरांनी ओव्हर टाईम करून आणि सगळ्यांनी पूर्ण मेहनत करून हे प्रोजेक्ट कम्प्लीट केलं. हाय एव्हरीवन, दिस इज प्रियांका आणि आपल्याला आता मी घेऊन चालली आहे. सो आउटफिट साठी जो गोंधळ झालेला आहे आणि तो सगळा गोंधळ झाल्यानंतर आता हाफ डे झालेला आहे, ऑलरेडी शूट तिकडे स्टार्ट झालेला आहे. आणि आता मी घेऊन चालली आहे थोडे अर्धे आउटफिट मी ऑलरेडी पाठवलेले पार्सल मध्ये आणि अर्धे आउटफिट मी आता घेऊन चालली आहे. सो आय एम रिअली एक्साइटेड की आउटफिट कसे होणार आहेत, कसे दिसणार आहेत आणि तो डान्स कसा होणार आहे. थोडासा नर्वसनेस आहे, थोडासा एक्साइटमेंट आहे. सो आय होप एव्हरीथिंग विल हॅपन गुड आणि आय एम एक्साइटेड. जेव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीसाठी खूप एक्सायटेड असतो आणि आपल्याला ट्रॅफिक लागतं आणि तो रस्ता खूप लांबचा असतो आणि असं वाटतं की हा रस्ता संपतच नाही आणि हे कधी होणार आणि आपण कधी पोहोचणार, ती फिलिंगच वेगळी असते. कसे मी शूटला पोहोचले आणि पोहोचल्या बघितलं तर आपले आउटफिट समोर लागले होते. सो बेसिकली हा कॉस्ट्युम एरिया आहे आणि इकडे नॉर्मली कॉस्ट्युमचं ऑल्टरेशन आणि सगळं काम होतं. तिकडे गेल्यावर कळलं की काही ऑल्टरेशन्सची गरज आहे. सो हे ऐकल्यानंतर म्हटलं आता अजून किती ऑल्टरेशन आणि अजून किती मेहनत करावी लागणार आहे. बट तरीही तिकडची सगळी टीम खूप हेल्पफुल होती. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की चला आपणच आपल्या हातात काम घेऊया आणि या हातकामाला आपण सुद्धा मदत करूया. तिकडची सगळी टीम एका साईडला शूट चालू होता आणि इकडचा जो कॉस्ट्युम सेक्शन होता तिकडे सगळी टीम आपली मेहनत करत होती. तिकडे त्यांनी मला अगदीच छान गेल्या चहा दिला. तिकडे त्यांनी विचारलं की तुम्हाला गरम होत असेल तर मी तुम्हाला काही कोल्ड्रिंक वगैरे आणून देतो. तिकडे सगळी फॅसिलिटीज आणि सगळं काही खूप छान होतं. पण ज्या वेळेला आपल्याला आपलं काम जोवर कम्प्लीट झालेलं नसतं तेव्हा मला तहान भूक असं काही लागत नाही. आणि तो जो प्रेशर असतो तो आणि ती फिलिंग आणि तो रश, इट्स अ डिफरंट फिलिंग. सो बेसिकली हे सगळं करताना मी तिकडचे जे कारागीर होते आणि तिकडचे जे दादा होते त्या दादांना मी सांगितलं की बघा तुम्ही सगळं हे करायची गरज नाही, मी तुम्हाला मदत करते. सो काही काम मी हातात घेतलं, काही काम मी तिकडच्या लोकांना सांगितलं, त्यांना पण मदत केली. सो सगळे आउटफिट सगळे रेडी करून आता प्रेस होत आहेत. आणि ही आपली साक्षी, सो साक्षी आणि तिची टीम आहे ही, आणि हिने ॲट लास्ट आउटफिट रेडी केला, ज्वेलरी वगैरे रेडी करून शेवटी आपण शूटला पोचलो. नेहा खान आणि नित्यदेवी अशा 2 आर्टिस्टचा आउटफिट जो आहे तो ऑलरेडी रेडी झाला होता आणि त्यांना तो परफेक्ट बसला होता. सो त्यांचं शूट ऑलरेडी स्टार्ट झालं होतं. तुम्ही बघू शकता की नेहा खान आणि स्वप्नील जोशी त्यांचा सिक्वेन्स शूट करत आहेत. सो हा जो आउटफिट ज्या वेळेला एका आर्टिस्टला वेअर केला जातो तेव्हा त्याची धमालच वेगळी असते. आणि त्याच्यानंतर बारी होती ती म्हणजे सुकन्या मोने यांची. सो बेसिकली सुकन्या मॅम म्हणजे काहीतरी वेगळंच एनर्जी आहे आणि त्या एनर्जीला तुम्ही बघाल ना आणि त्या एनर्जीने आणि त्या मोठ्या व्यक्तीने जेव्हा आपल्या आउटफिट वेअर केलेलं बघणं, इट्स डिफरंट. आणि त्या खूप सुंदर दिसत आहेत, खूप एक्सप्रेशन छान करत आहेत आणि त्यांच्यावर काम करणं म्हणजे खूप धमाल. आणि आजूबाजूचं सगळं वातावरण पण मस्त झालं. आणि त्याच्यानंतर आपण आता बघू शकतो की प्रार्थना मॅमचं शूट चालू आहे. आणि बेसिकली प्रार्थना मॅमचा आउटफिट स्लाइटली वेगळा होता, बट द एक्सप्रेशन ज्या देत होत्या, बेसिकली हे जे एक्सप्रेशन
एक्सप्रेशन्स होते त्या अमेझिंग होत्या आणि धमाल आली बेसिकली शूट बघायला, त्यांना बघायला, आपले आउटफिट बघायला. सो असं हे शूट होतं आणि ॲट लास्ट आपला दिवस संपला आहे. सो मी पूर्ण वेळ शूटला थांबली नाही कारण की मला खूप लेट झाला आणि त्यांना खूप लेट काम होणार होतं. सो हे शूट आणि हे आउटफिट आणि आपलं गाणं तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की सांगा. मी बायोमध्ये या गाण्याचं लिंक देत आहे, तुम्ही हे गाणंही बघा. आणि आय एम रिअली हॅपी की असं काही काम मला करायला मिळतं आणि मी अशा प्रकारच्या कामामध्ये आहे. सो इट्स हॅपीनेस फॉर मी. बाईच्या गावात